नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मी परवा शनिवारी 4 जुलै 2026 मी माझ्या कॉलेजमध्ये गेलो होतो. फोटोकॉपीमध्ये फोटोकॉपी एकतर चेक पण नाही झाली आणि वरून आमच्या आन्सर्सवरती काय मार्गी त्याच्याबद्दल मी जरा डोकं लावायला गेलो कॉलेजकडे. कारण MSBT जे बँड्राचं मेन ऑफिस आहे, ते लोक बोलत आहे की आम्हाला भेटायला यायचं असेल तर आमची अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट असूनही त्यांचे लोक आतमध्ये जाऊ देत नाही. त्यानंतर त्यांना ईमेलवरती कंप्लेंट करा किंवा पत्र घ्या, तर ते MSBT वाले तरी तुम्हाला काही उत्तर पण देणार नाही. मी MSBTला हेच प्रश्न केला की तुमच्यामुळे सगळं एकतर माझे फोटोकॉपीचे 600 रुपये गेले. माझे विषय गेले 3 विषय, पण 2च्या वरती अप्लाय करू शकत नाही. आणि परत रिव्हॅल्युएशनचे वेगळे 450 रुपये पर सब्जेक्ट. तसे परत ते 2 विषय, त्याचे 900 रुपये गेलेत. टोटल माझे 1500 रुपये गेलेत दोघांचे मिळून. मित्रांनो, मी त्यांना प्रश्न केला की मी एवढं बरोबर पेपर घेऊनही मी आणि माझ्या मित्रांनी आम्हाला मार्कच दिले नाही, आम्हाला 0 मार्क्स दिले. आणि आमच्या साईडच्या रूममध्ये एक जेवढे पण पोरं बसले होते ना, त्यांनी पेपर वगैरे काही लिहित पण नव्हते. 1-2 पानं लिहिले आणि काही तरी 1 तासाच्या आत निघून गेलेत. ते मुलं पास झाले शॉकिंगली. एका पानात माहीत नाही त्यांनी असं काय लिहून गेले की ते पोरं अख्खे पास झाले. आणि आम्ही एवढं शेवटपर्यंत थांबून जरी येत नव्हतं तरी आम्ही डायग्राम वगैरे बनवून आम्ही पेपर अटेम्प्ट करून आलो. आम्हाला फेल रिझल्ट आला. फेल रिझल्ट प्लस 0 मार्क्स आले. हे असं पाहून आमचं म्हणजे असं संताप झाला आहे. आणि हे आई घागे सगळे MSBTचे थर्ड लोक ते बोलतात की ह्यात आमची काही जबाबदारी नाही. त्यांना म्हटलं, तुमच्या बोर्डामध्ये अशा चुक्या होत आहे आणि 7 वेळा लगातार अशा चुक्या झाल्या आहे. आमचे 2 वर्ष वाया गेली, त्याची भरपाई काही कोण देणार?